संदेशपूर्ण रक्षाबंधन आस्थाच्या महिला सभासदांकडून सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला गेला। रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो। या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटावर राखी म्हणजे एक पवित्र आकर्षक दोर विधिवत बांधतात। ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते। परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो, परंतु आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून घेतल्यानंतर त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी हे वचन घेतले। रक्षाबंधन हा श्रावणातील प्रमुख सण। यामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात। रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्ट मध्ये येतो। रक्षाबंधन याचा शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो। बहीण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये झाला त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होतात। राखरी असेही म्हटले जाते। रक्ताचे नाते नसलेल्या स्त्री आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधाची एक बदललेली परंपरा देखील आहे। यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे तसेच हिंदू मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे। आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या महिला सभासदांनी, ज्यामध्ये निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, संपदा जोशी, नीता कुर्डे, संगीता छंछुरे, अनिता तालिकोटी, स्नेहा वनकुद्रे, स्नेहा मेहता, सुवर्णा पाटील, अविनाश माचरला, हबीब आश्रमचे व्यवस्थापक बेले मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केले। त्यांना आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंछुरे, पुष्कर पुकाळे यांचे सहकार्य लाभले। महानगरपालिकेच्या वतीने आस्था टीमचे आभार व्यवस्थापकीय अधिकारी अशोक सराठे, केदारनाथ गोटे यांनी मानले। सोरेगाव हबीबा अनाथ आश्रमातील सर्व मुलांना आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतःच पर्यायाने समाजाचे, देशाचे नाव मोठे करा, यशस्वी व्हा अशा आपुलकीच्या संस्कारांचे मोती दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।